केलेला आहे तो संशयित पण पोलिसांच्या ताब्यात आहे. बरोबर आहे. आता महाराष्ट्राचं गृह खातं आणि पोलीस खातं त्याला याच्यामध्ये अत्यंत कठोर शिक्षा जी काही फाशीची शिक्षा त्याला तिथपर्यंत नेण्यासाठी आम्ही सक्षम आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर परिसरात एक अत्यंत संतापजनक, क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आलेल्या एका अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे फक्त नसरापूर परिसरच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय आणि सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चिमुकली ही आपल्या आजीच्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे खेळायला मिळावं या उद्देशानं ती गावी आली. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. दुपारी घरासमोर खेळत असताना ही चिमुकली अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरात न आल्यानं आणि आसपास कुठंही दिसत नसल्यानं कुटुंबियांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीनं शोधाशोध सुरू केली, मात्र काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर गावातील एका गोठ्यात या चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण आणि विदारक अवस्थेत आढळला. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची, ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. या फुटेजमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दृश्य दिसलं. एक 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती या निरागस चिमुकलीला हाताला धरून गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधमानं चिमुकलीला निर्जन गोठ्यात नेलं, तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्या केली. एवढ्यावरच या नराधमाचा क्रूरपणा थांबला नाही तर त्यानं पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं चिमुकलीचा मृतदेह हा गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर नसरापूर परिसरातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झालंय. आपल्या लाडक्या लेकीवर झालेल्या अत्याचारामुळे ग्रामस्थांचा संयम सुटलाय. संतप्त गावकऱ्यांनी त्या गोठ्यासमोरच ठिय्या मांडला असून आक्रमक पवित्रा घेतलाय. जोपर्यंत पोलीस प्रशासन या नराधम आरोपीला आमच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरी लोकांचा संताप शांत होण्याचं नाव घेत नाहीये. घटनेचं गांभीर्य ओळखून भोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या फौज फाट्यासह नसरापुरात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून संतप्त झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं केला जाईल असं आश्वासन पोलिसांकडून दिलं जात आहे. मात्र चिमुकलीवर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे गावकरी प्रचंड संतप्त असून परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एका 65 वर्षाच्या व्यक्तीनं नात्याचं आणि वयाचं भान न ठेवता केलेलं हे कृत्य समाजासाठी घातक असल्याचं बोललं जात आहे. या नराधमाला कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण नसरापूर आणि पुणे जिल्ह्यातून केली जातेय. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. या घटनेतील प्रत्येक पैलू गांभीर्यानं तपासला जातोय. पुण्याहून शगुप्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.